नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। प्रतिष्ठानच्या वतीने 12, 13, 14 या 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आम्ही आयोजन केलेलं आहे। याविषयी प्राध्यापक महालिंगे सर सविस्तर आपल्याला संबोधित करतील। धन्यवाद। या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत। खूप वर्षानंतर शहरामध्ये ही जी चळवळ आहे व्याख्यानमालेची सुरू होती आणि ही व्याख्यानमाला यासाठी वेगळी आहे की कुठल्याही पक्षाने ही आयोजित केलेली नाही आहे किंवा त्याचा काही फंड घेतला नाही आहे किंवा त्यांच्या विचाराची बांधिलकी या प्रतिष्ठानची नाही। त्यामुळं अत्यंत मोकळेपणानं आणि निपक्षपणे विषयाला न्याय देतील असे सगळे वक्ते, महाराष्ट्रातील नामांकित वक्ते या आपल्या 3 दिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत आणि या शहरातल्या सर्व बुद्धिजीवी विचार करणाऱ्या नागरिकांच्या मनातली भावना या प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यक्त होत आहे। कारण निमंत्रण पत्रिका देण्याच्या काही प्रसंगामध्ये आमच्या लक्षात आलं की माणसं वैतागलेली या शहरामध्ये जे काही होतंय ते फक्त राजकीयच होतंय। असा एकही दिवस जात नाही की त्या दिवशी कुठल्या राजकीय नेत्याचं आगमन या शहरामध्ये झालं नाही। मला वाटतं की पत्रकार बंधूंना ही गोष्ट सांगायची गरज नाही आहे। तुम्हाला किती पळापळी करावं लागते इकडून तिकडं यांना भेटीसाठी आणि बोलण्यासाठी। तर सामान्य माणसाचं या शहरामध्ये काय आहे, त्याला काही ऐकायचं आहे, काही बोलायचं आहे, काही समजून घ्यायचं आहे। तर त्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम यावर्षी राबवला जातो आहे। स्मृतिशेष माधवराव बोर्डे हे नाव शहराला नवीन नाही। शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक या सगळ्या क्षेत्रामधल्या प्रश्नांना त्यांनी त्यांच्या परीने त्या काळामध्ये खूप मोठा आधार दिलेला आहे। अनेक वेळा गोष्ट अशी घडली की ॲडव्होकेट धनंजय बोर्डे जेव्हा पत्रिका देताना लोक विचारायचे की माधवराव बोर्डे कोण, आणि हे जेव्हा त्यांना सांगायचे की ते माझे वडील, तेव्हा त्यांच्याकडे पाहण्याचा आदराचा जो दृष्टिकोन होता तो सगळं सांगून जातो की या माणसाने आयुष्यभर समाजहितासाठी काम केलेलं आहे। आणि मग त्यांच्या नावाने या प्रतिष्ठानमध्ये एक व्याख्यानमाला सुरू करावी असा सगळ्यांचा मानस निर्माण झाला। आणि मग मागच्या एक 20 दिवसापासून या कार्यक्रमाची बांधणी मुख्य जे आपले वक्ते आहेत त्यांच्या तारखा घेणं, त्यांच्या विषयाच्या संदर्भात चर्चा करणं आणि शेवटी 12, 13, 14 ऑगस्ट जे आहे हे निश्चित झालेली आहे। आपल्या हातामध्ये कार्यक्रम पत्रिका आहेत, त्याचा हेतूही स्पष्ट केलेला आहे काही मोजक्या शब्दामध्ये। आणि या हेतूला वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण होत असतील किंवा आणखी काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील विचारण्याचे, त्यासाठी आपण थोडंसं खुल्या अंतःकरणाने आपण संवाद करूया। 12 तारीखवारे ज्ञानेश महाराज उठवा महाराष्ट्र देश हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे। दुसरा दिवस आहे 13 तारखेचा निरंजन टकले कोकणच्या क्षेत्रातले आहेत, पत्रकार पण आहेत, ते लेखक आहेत, वक्ते आहेत। तर यांचा विषय आहे लोकशाहीला धोके काय आहे। आणि तिसऱ्या दिवशी आम्ही भारतीय लोक हा विषय प्रसिद्ध साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, जे उत्तम लेखक आहेत, उत्तम वक्ते आहेत आणि उत्तम समीक्षक आहेत, त्यांनी त्याचा विषय आम्ही भारतीय लोक
हा शेवटच्या दिवशी 14 तारखेचा हा आपला शेवटचा विषय असेल. आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपण आपल्या प्रॉपरचेच लोक ठेवलेत, आपल्यामधलेच लोक ठेवलेत. पहिल्या दिवशी 12 तारखेला प्रदीप साळुंखे आहेत, हे शिवव्याख्याते आहेत, विचारवंत आहेत. दुसऱ्या दिवशी निरंजन टकले यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रकाश शिरसाट आहेत. चळवळीतलं खूप पुढे एक नाव होतं हे आहे, विचारवंत आहेत, लेखक आहेत. आणि तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत उत्तम कांबळेंच्या व्याख्यानाच्या डॉक्टर ऋषिकेश कांबळे. ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत, प्रख्यात समीक्षक आहेत, लेखक आहेत, विचारवंत आहेत. तर असा बाहेरच्या लोकांचा आणि आपल्या लोकांचा असा एक वेळ आपण या निमित्तानं इथं घातलेला आहे. आणि या तिन्ही दिवशी साधारणपणे प्रेक्षकांना अडचण होऊ नये म्हणून आपण सभागृहामध्ये तर आहेच आहे, पण बाहेर पण आपण तशी व्यवस्था आणि स्क्रीनची व्यवस्था केली तर गर्दी झाली तर. माहीत नाही, हे पहिलं वर्ष आहे, लोक ऐकण्याच्या मूडमध्ये आहेत का नाही माहीत नाही, पण लोकांचा आग्रह होता की ऐकण्यासारखं आता काही राहिलं नाही आहे, थोडंसं काहीतरी बहुतेक व्हायला पाहिजे म्हणून हा उपक्रम हाती घेतलेला आहे. जर गर्दी झालीच तर बाहेर स्क्रीन टाकून आणखी लोकांची गैरसोय होऊ नये अशी नियोजनाची आणखी पद्धत ठरलेली आहे. वडिलांचं माधवराव बोर्डे त्यांना 3 वर्षापूर्वी झालं, पण तेव्हापासून आम्ही शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानची स्थापना केली. आणि त्या प्रतिष्ठानच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून काम केलेलं आहे. जसं की आता जर उदाहरण द्यायचं झालं तर शैक्षणिक कार्यामध्ये जर म्हटलं तर आम्ही शाहू महाराजांची जयंती असेल आणि गरीब मुलं जे असतील ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे खूप, परंतु हुशार विद्यार्थी आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर भीमनगर भावसिंगपुरामधला एक विद्यार्थी आहे. तो विद्यार्थी जो होता तर त्याचा गव्हर्नमेंटमधून नंबर लागला होता पुण्याला इंजिनिअरिंगला. पण तो मुलगा जो होता तर माझ्याकडे जी काम करणारी मावशी होती त्यांना माहिती होती की आपण गरीब विद्यार्थ्यांना आपण मदत करतो. तिने माहिती दिली की बाबा हा मुलगा जो 700 रुपयामध्ये तिथे एक महिना पूर्ण करतो आहे, कारण की त्याची परिस्थिती नाही. आई घरकाम भांडीकाम करते आणि वडील वॉचमॅन आहे आणि गव्हर्नमेंटमधून जो नंबर लागून त्याला पुण्याला त्याचा नंबर लागलेला आहे. मी प्रत्यक्ष जाऊन त्या मुलाची भेट घेतली. त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने त्याला तो कॉलेजला सुद्धा पायी जात होता, तर त्याचं जाणं येणं, भाड्याचा खर्च, जेवणाचा खर्च 2 टाईमचा, कारण तो एक वेळ नाश्ता करायचा आणि समोसा आणि रस्त्यासोबत समोसा खायचा होता. कारण त्याला त्या 2 वेळचं जेवण शक्य नव्हतं 700 रुपये. तर त्याला 2 वेळचं जेवण, त्याला जाण्या येण्याचा खर्च, त्याला पूर्ण स्टेशनरी जी वर्षभरामध्ये रबरपासून तर पूर्ण त्याला इंजिनिअरिंगचं जे काही मटेरियल लागतं तर ते आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ण केलं आहे. आज त्या मुलाचे 3 वर्ष पूर्ण झाले आणि तो सतत मेरिटमध्ये असतो. आता त्याचं 4थं वर्ष सुरू झालं आहे, कदाचित आता पुढच्या वर्षी त्याची इंजिनिअरिंग कंप्लीट होईल. तर तसंच त्या पद्धतीने अंकुश बनकर नावाची रिक्षा चालक होते महूनगरमध्ये. त्यांच्या मुलीला माझ्या वडिलांनी हयात असताना त्या मुलीला पूर्ण मदत केली होती. त्याचा MPSCचा खर्च उचलला होता. ती मुलगी महाराष्ट्रातून पहिली आहे इंजिनियर म्हणून आणि त्याची नियुक्ती झाली. वडील जेव्हा वारले त्याच्यानंतर त्याची नियुक्ती झाली. पण तिचा भाऊसुद्धा MPSCची तयारी करत होता, पण तिचा पगार सुरू नव्हता कारण ती जॉईन नव्हती झाली. तर ती जॉईन होईपर्यंत सुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने तिच्या भावाचा सगळा एज्युकेशनचा खर्च देण्यात आला. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ती मदत केलेली आहे. शाहू जयंतीच्या वेळेस शहरातील वेगवेगळ्या सुधारलेल्याची जी मुलं असतील, प्रायमरी असो हायस्कूल असो ते 12वीपर्यंत, तर त्यांना वर्षभराची फीसुद्धा प्रतिष्ठानतर्फे किमान 700-800 विद्यार्थ्यांना देण्यात येते दरवर्षी गेल्या 3 वर्षाच्या. आणि आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने भारताचे संविधान जे आहे तर त्याचं वाटप करतो. ॲनालिसिस ऑफ कास्टचं जे मराठी भाषांतर झालेलं आहे, जाती व्यवस्थेचे उच्चाटन सेडसार सरांनी जे रूपांतरित केले भाषांतर केलेलं आहे, त्याच्या किमान आम्ही आतापर्यंत 5000 कॉपीज वाटलेल्या आहेत. संविधानाच्या किमान 2000 प्रती वाटप केलेल्या आहेत, जेणेकरून की प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे. प्रतिष्ठानचा हेतू असा आहे की संविधान बऱ्याच जणांनी पाहिलंसुद्धा नाही. जसं वेदांच्या गोष्टी होतात, वेदानुसार लोक करतात, पण वेद पाहिले सुद्धा नाही कोणी, त्यात काय लिहिलं माहिती. तसं संविधानाचं सुद्धा की संविधानाचे गप्पा पुरवल्या जातात. जसं मुस्लिमान लोकांमध्ये प्रबोधन होण्यासाठी आम्ही किमान 70,000 रुपयाचे मी उर्दूमध्ये संविधान आम्ही मुस्लिम लोकांमध्ये वाटप केले. का तर ते लोकांना माहीतच नाही. ते लोक म्हणताना हिंदुस्तान की कसं हिंदुस्तानची बारे, तर त्यांना प्रियांबलच्या नंतर पहिल्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे भागात की इंडिया दॅट इज भारत. हे मुसलमान लोकांना माहीत नाही, तर हे माहीत व्हावं म्हणून आम्ही उर्दूमधले संविधानसुद्धा मुस्लिम समाजामध्ये, शाळांमध्ये, मदरशांमध्ये, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये वाटप केलेलं आहे. आता मागे शाहू जयंती झाली. शाहू जयंतीचा जेव्हा कार्यक्रम घेण्यात आला तर औरंगाबाद शहराच्या इतिहासामध्ये
बाबासाहेब आंबेडकर म्हटलं ते मानवाच्या परिषदेमध्ये की बहिष्कृतांसाठी शाहू महाराजांनी जे कार्य केलेलं आहे ते एकदम अलौकिक आहे आणि ह्यापूर्वीही कोणी केलं नाही आणि यानंतरही कदाचित कोणी करणार नाही. तर त्यांनी जे काम केलं तर त्यासाठी राजा जर असावा तर शाहू महाराजांसारखा असावा, तर त्यांची जयंती ही प्रत्येक बहिष्कृत नागरिकाने सणासारखी साजरी करावी. तर त्या बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून आम्ही शाहू महाराजांची ह्या वर्षीची जयंती 26 जूनला आम्ही सणासारखी साजरी केली. आमच्या संस्थेअंतर्गत संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत रोहिणी मागासवर्गीय मुलीचं वस्तित्व आहे, ज्याच्यामध्ये SC ST OBC VJNT कॅटेगरीच्या मुली आहेत. त्या गरीब घरातल्या विद्यार्थी त्यांना आम्ही नवीन कपडे पार चपला बुटापासून म्हणजे त्यांचे तर पूर्ण त्यांना सजावटीपर्यंत नवीन कपडेपर्यंत त्यांना सणासारखं वाटावं अशी त्यांना कपडे घेऊन दिले. आम्ही क्रांती चौक ते महात्मा फुलेंचा पुतळा आणि मिल्क कॉर्नरपर्यंत जी रॅली काढली, त्यामध्ये सर्व नागरिकांना मिठाईचं वाटप केलं, फटाक्यांची आतिषबाजी करून महापुरुषांना अभिवादन केलं. त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे महापुरुषांच्या नावाचे फलक घेऊन 500 ते 600 विद्यार्थ्यांची रॅली आम्ही काढली. वैचारिक रॅली वैचारिक संदेश देणारी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे फलक घेऊन विद्यार्थी म्हणजे नागरिकांनी वाचले असतील नसतील ते तर सोबतचा पाठ झाला, पण आमचे विद्यार्थी जे मागं फलक पकडून होते तर आमच्या विद्यार्थ्यांना ते सगळे महापुरुषांचे विचार पाठ झाले. तर त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही अशा पद्धतीने कार्य करतो. मागे अग्निवीरचे जे हे झालेलं आहे भरती, तेव्हा प्रतिष्ठानच्या वतीने 6500 जे अग्निवीर आले होते चाचणीसाठी, त्यांना पूर्ण एका रात्रीतून जेवणाची पाण्याची व्यवस्था करून मेडिकल किट असेल, नोटरीसुद्धा आम्ही फ्रीमध्ये ठेवले होते. गरीब विद्यार्थी आले तर त्यांना वेळेवर हे होऊ नये, त्रास होऊ नये. नोटरी, फर्स्ट एड किट, जेवणाची पूर्ण व्यवस्था आमच्या प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली होती. कलेक्टरने त्यासाठी आम्हाला सर्टिफिकेटही दिलेलं आहे त्या गोष्टीबद्दल. अशी वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो प्रतिष्ठानच्या वतीने. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीतून करतो. जसं क्रीडा क्षेत्रामध्ये आहे तर आम्ही बुद्धिबळाची स्पर्धा वगैरे घेतली होती. मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल बाबासाहेबांचे पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आणि तिथं गरीब विद्यार्थी येतात खूप, म्हणून तिथली मागणी लक्षात घेता तिथे काय काय रिक्वायरमेंट आहे. तर आम्ही 2 वर्षापासून मागच्या 15 ऑगस्टच्या वडिलांच्या जयंतीनिमित्त आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तिथं दोन्ही शाळांना 15,000 खेळाचं मटेरियलसुद्धा दिलं. आणि दरवर्षी तिथे मुलांना जेवढे गरीब विद्यार्थी असतील त्यांना पेन, वही हे सुद्धा प्रतिष्ठानतर्फे पुरवलं जातं. त्याच पद्धतीने अंध लोक जे आहेत महाराष्ट्रातले, त्यातील निकम साहेब आहेत साताऱ्याचे, जे महाराष्ट्र अंध संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी 14 एप्रिलचा कार्यक्रम ठेवला होता. मागच्या वर्षी 14 एप्रिलचा जयंती पूर्ण महाराष्ट्रातले अंध लोक येऊन ती जयंती साजरी करतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा सहभागी होऊन त्यांची जेवणाची व्यवस्था असेल, त्यांच्या जे त्यांनी गायन स्पर्धा ठेवली त्याची पारितोषिक असेल, ते सोडून आम्हाला एक चांगलं काम करण्याचं हे भेटलं की अंध लोकांसाठी आम्ही संविधान करण्याची आमचं मानणं स्वतःचं त्यांना सांगितलं, पण ते म्हणजे की संविधानाचं काम ऑलरेडी चालू आहे. मग आम्ही ॲनिमेशन ऑफ काल जे आहे जाती व्यवस्थेचे उच्चाटन, तो ग्रंथ आम्ही ब्रेल लिपीमध्ये तयार केला. त्याला 1 लाख रुपये खर्च आला आहे. तो मोफत अंध विद्यार्थ्यांसाठी पूर्ण अंध प्रतिष्ठानच्या वतीने मोफत तयार करून त्यांच्यासाठी तो देण्यात आलेला आहे. त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण साताऱ्याला झालं. आता तुम्हाला सर्वांना हेच नम्र विनंती आहे की कार्यक्रमाला प्रत्यक्ष आपण हजर व्हावं. तुमच्या पद्धतीने जे काही तुम्हाला कार्यक्रमामध्ये आमचे जे मुख्य व्याख्याते लोक आहेत त्यांच्यातून जे काही त्यांना मेसेज द्यायचा आहे आंबेडकरी चळवळीतून इथं जी गतिमान झाली पाहिजे, जो प्रतिष्ठानचा हेतू आहे तो तुमच्या पद्धतीने तुमच्या लोकप्रिय दैनिकातून यूट्यूब चॅनलमार्फत नागरिकांपर्यंत यावा आणि तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे. प्रतिष्ठानचे सचिव माजी सभापती तथा विरोधी पक्षनेते मिलिंद दाभाडे साहेब आहेत आणि हे सर्व कार्यक्रमाचे आयोजन जे आहे ते सर्व मुख्य ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पारपत्रिकेचा मॅटरपासून व्याख्याते ठरवण्यापासून सगळ्या गोष्टीचं जे आमचे प्राध्यापक दिलीप महालिंगे सर हे आमचे गुरु आहेत, तर त्यांच्या सर्व विचारांतून त्यांच्या मार्गदर्शन चालू आहे. माननीय मच्छिंद्र गोरडे साहेब प्राध्यापक ते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत.